पत्रकार परिषद घेण्यामागे आम्हाला न्याय मिळावा एवढाच उद्देश आहे. कारण सुशिक्षित माणसाने जर राजकारणात उतरण्याचं ठरवलं तर त्याच्यावरती हल्ले होतात, त्याला मारलं जातं आणि त्याला दबाव करून मागे खेचलं जातं. हेच या सगळ्यातून या हल्ल्यातून सिद्ध होतं. तर आम्हाला या हल्ल्यातून न्याय मिळावा, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, जे काही कलम संविधानानुसार लागतील, आयपीसी नुसार लागतील ते त्यांच्यावरती लावण्यात यावे. कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव तिथे लागू करण्यात येऊ नये. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम नियमात बांधलं जाऊन करावं एवढीच आमची इच्छा आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांना, नवरात्र मंडळांना आम्ही आर्थिक मदत केली होती गणपती आणि नवरात्रोत्सवासाठी. तर त्यांची जी रक्कम ठरली होती त्याच्यातली काही रक्कम बाकी होती आणि ती मागण्याच्या हेतूने त्यांनी आधी माझ्या मिस्टरांना फोनवरती शिव्यागाळ केल्या. त्याच्यानंतर सुनील घाटे आणि अरुण गवळी यांच्या नावाने धमकी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या क्लिनिकवरती, जिथे आमचं ऑफिस सुद्धा आहे सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनचं, त्याच्यावरती हल्ला केला, तोडफोड केली, आतमध्ये घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बहुतेक त्यांना माहीत नसावं की तिथे सीसीटीव्ही आहेत आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेली आहे आणि हे सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत नामदोशी पोलीस स्टेशन मधून, पण तिथून प्रॉपर रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाहीये. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा ही एकच इच्छा आहे. मी पेशाने डॉक्टर आहे. गेले 3 वर्ष माझं क्लिनिक आहे. त्याच्या आधी 3 वर्ष मी हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि त्याच्यानंतर एका क्षणाला वाटलं की आपलं स्वतःचं असावं, त्याच्यामुळे मी क्लिनिक सुरू केलं. क्लिनिक सुरू केल्यानंतर 2च महिन्यात 2022 मध्ये ते जे पूर परिस्थिती आली होती त्याच्यामध्ये आम्ही लोकांना 2 टेम्पो भरून जी मदत पाठवली, त्याच्यानंतर लोकांना त्याच्यातून खूप समाधान मिळालं आणि आम्हाला त्या गोष्टीतून पुढे जाण्याचं एक आत्मविश्वास मिळाला की लोकांना मदत केल्यानंतर लोक खूप समाधानी होतात आणि त्यानंतर आम्ही सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनची स्थापना केली आणि त्याच्यातून आम्ही 2022 पासून हे सगळं काम करत आहोत. आमचं कार्यक्षेत्र भायखळा आणि वरळी आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला ज्या कुठल्या विभागातून तक्रारी येतील, ज्या कुठल्या विभागातून आमच्याकडे मदतीसाठी लेटर येतील, तिथे आम्ही पोहोचतोय. मग ते कुठेही का असेना, आम्ही मुलांच्या फीसचं डोंबिवली, कल्याण, नालासोपारा ह्या विभागातले सुद्धा जेव्हा आमच्याकडे लेटर येतात तेव्हा आम्ही मुलांची शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीला घेऊन आम्ही मदत करत असतो. एक कॅन्सरचा पेशंट तर आता गेल्या महिन्यामध्ये परत आलाय, जो बँगलोरला 3 महिने ट्रीटमेंट घेत होता, ज्याला सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही मदत केली होती. पत्रकार परिषद घेण्याचं कारण आम्ही जे काम करतोय 2021 पासून, त्याच्यामधला थोडा छोटा बॅकग्राऊंड असा आहे की मी पूर्वी भामसेटचं काम करायचो. 2017-19 मध्ये वंचितमध्ये होतो आणि 21 मध्ये आमचं वंचितच्या कार्यकर्त्यांबरोबर काही गोष्टी घडल्या आणि ते सुद्धा तिकडच्या भायखळ्यातील अरुण गवळीच्या रिलेटेड ते प्रकरण होतं, सुनील घाटेच्या रिलेटेड प्रकरण, तिकडनं ते सुरू झालं आणि ते नंतर आम्हाला तिकडनं वंचितमधनं त्यावेळी बाहेर काढलं गेलं. त्याच्यातून आम्ही समाजसेवेच्या ह्याच्यासाठी आम्ही ज्यावेळी काम सुरू केलं सम्राट शेअर अँड केअरच्या नावाने, ते काम करता करता जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड कधीच ते होत नसतं. 2017ला आमच्यामुळे वंदना गवळी 207 प्रभागामध्ये पडले. बहुजन मुक्ती पार्टीचा मुंबई प्रभारी असताना ते जे तुम्ही गणित बघाल, त्यांना 250 वोटिंगने ते पडले. म्हणजे तिकडनं ते पडल्यापासून हा 2019ला सराफाली कंपाऊंडच्या मॅटर होता. त्यामुळे मी वंचित सोडली आणि भामसेट सोडण्यापाठी कारण हे होतं की भामसेट पण राजकीय बूस्ट जो पाहिजे, जो जसा हवा तसा मिळत नव्हता. सामाजिक लेवलला भामसेट ओके. आमच्या ऑफिसवरती जो हल्ला झाला, यांच्यावरती आरोप करण्यापासून कारण एवढंच आहे की ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे कार्यकर्ते दिसतात हल्ला करणारे, हे त्यांच्यासोबत त्यांचे फोटो सुद्धा आहेत आणि हे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जवळचे. आणि योगिता गवळीचा पीए त्याच्यामध्ये होता आणि आम्हाला नंतर माहिती ही पण मिळाली की त्याला नंतर कामावून काढण्यात आलं. त्यांच्यावरती आम्ही आरोप नाही करत आहे, आम्ही संशय व्यक्त करतोय. आरोप गोष्ट वेगळी आहे. आमचा संशय, आम्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे आहे ते दिलं. आमचा संशय आहे की याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे आणि ते मास्टर माइंड हे दोघंच असू शकतात. कारण आमच्या कामाचा त्रास कोणाला होतोय? आमच्यामुळे त्रास ह्या दोघांनाच होतोय. दोघांनाही आपल्या मुलांना इथे आमच्या वॉर्डमध्ये उभं करायचं, यशवंत जाधवला पण उभं करायचंय. त्यांनी सांगावं की नाही करायचं म्हणून.
तुम्ही तत्कालीन आमदार यांनी त्यानंतर विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावरती आरोप करतात ते त्यांच्यामध्ये ते लोकांची सेवा करते असं वाटत नाही मला माझं वैयक्तिक मत सांगतो. कारण ज्या पद्धतीने बायखेड्यामध्ये जामसुद्धा साहेबांना निवडून दिलं त्या पद्धतीने ते काम करताना दिसत नाही. ते त्यांच्या समस्येमध्ये यांनी या आमदारांनी या आमदारासाठी जी समस्या उभी करून ठेवलेली आहे आतल्या लेवलला ते त्याच्यामध्येच उलगडले त्याच्यामध्ये अडकले. लोकांची कामं कुठे लोकांमध्ये फिरतात कुठे लोकांमध्ये जातात कुठे राहुल खासदारकीचा फंड वापरणं म्हणजे काम करणं नाही होत ना. आगामी पालिका निवडणुकीमध्ये तुम्ही काही उमेदवार हो आम्ही 12 उमेदवार होते त्यामध्ये मुंबईवरती फक्त बायकांवरती आमचं लक्ष आहे. आता तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? मी लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही कोविड परिस्थिती बघितली सत्ता संघर्ष बघितला सत्ता